ईश्वरपुरात 2 दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान. मुख्य बाजारपेठेत आग लागल्याने शहरात खळबळ. ईश्वरपूर येथील बाजारपेठेतील गांधी चौकात शनिवारी मुख्य दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास खाद्यपदार्थांच्या 2 दुकानांना भीषण आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली. दुकानदार राजेंद्र ढबू आणि संतोष ढबू यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गांधी चौकात ढबू बंधूंचे चिरमुरे, फरसाण, चिवडा, चॉकलेट, पत्रावळी आणि प्लास्टिक पेल्यांचे होलसेल दुकान आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर आणि पाठीमागे मालाचे गोडाऊन आहे. शनिवारी राजेंद्र ढबू यांचे दुकान बंद होते तर संतोष ढबू यांचे दुकान सुरू होते. दुपारी संतोष यांच्या पत्नीला वरच्या मजल्यावरून धूर येत असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी तातडीनं आरडाओरडा करून त्याची माहिती दिली. कुटुंबियांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत दुकानातील माल बाहेर काढण्यास सुरुवात केली. वरच्या दोन्ही मजल्यावर पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, तंबाखू यासारखे ज्वलनशील साहित्य असल्याने काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट पसरले. आगीची माहिती मिळताच ईश्वरपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीनं धाव घेत चौकातील गर्दीला पांगवले. आगीची भीषणता पाहून आष्टा नगरपालिका, राजारामबापू साखर कारखाना, हुतात्मा कारखाना यांचे अग्निशमन दल आणि खासगी पाण्याच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी दिलीप कुंभार, चालक विशाल मोरे, शरद माटेकर, गणेश कांबळे, किरण पाटील, अक्षय खवळे, रवी पाखरे आणि अनिल मदने यांनी नागरिकांच्या मदतीने सुमारे 2.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आणि या घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, नगरसेवक अमित ओसवाल, LN शहा, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सोमनाथ फल्ले, आयुक्त हवालदार मानसिंग पाटील, ॲडव्होकेट मनीषा रोटे, कमल पाटील, साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील, स्थानिक व्यापाऱ्यांच्या घटनास्थळी धाव घेऊन ढबू कुटुंबियांना धीर दिला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.